महाराज, जसं आम्हाला अपेक्षित आहे अगदी तसंच होत आहे. मिळालेल्या बातमीनुसार मोठा मुलगा आजी आजोबांसोबत जायला तयार झालाय. शेटजी, आणि आज नाही तर उद्या छोटा मुलगा पण आजी आजोबांसोबत जायला तयार होईल उद्या. महाराज, आणि गंगाबाई पण आत्यासारखी आयुष्यभर एकटीच राहील. तुम्ही दोघे अर्ध्या वाटेतच खुश होता. जर ती मुलं आपल्या आजी आजोबांसोबत निघून गेली तर विचार करा की तुमचा बदला पूर्ण कसा होणार. आता आम्ही काय करायचं महाराज? शिका, मागच्या अनुभवांवरून शिकाल तर जगाल. आधी जो पराभव झालाय तसा परत नाही होता कामा. महाराज, आम्हाला काही कळतच नाहीये. तुम्हाला काय म्हणायचं ते? तो भीमराव आपला जीव देईल, परंतु त्याच्या बहिणीच्या सासू सासऱ्यांच्या प्रयत्नांना कधीही यशस्वी नाही होऊ देणार. नेहमी सारखाच तो या वेळेसही आपली बुद्धी लावून कुठला ना कुठला डाव नक्कीच खेळेल. आणि याच डावावर तुम्ही सुद्धा खेळा आणि असा डाव टाका की नरक यातना व्हायला पाहिजेत त्या सगळ्यांनाच. गंगाताईच्या मुलांना तुम्ही घेऊन जा, पण त्याआधी तुम्हा दोघांना हे सिद्ध करावं लागेल तर तुम्ही त्या दोघांवर एवढं प्रेम कराल का ती दोघं आपल्या आईला बी विसरतील. हेच सिद्ध करायचंय 3 दिवसात, ते बी हितच राहून. माझ्या पोराला खाल्लंय. हो, खाऊन टाकलं तुमच्या पोराला. ऐकलं तुम्ही दोघांनी? खाऊन टाकलं तुमच्या आईने तुमच्या बापाला. तुम्ही बी तुमच्या आजी आजोबाजवळ राहा, नाहीतर तुम्हाला बी खाऊन टाकलं. जा इथून. म्या काही चुकीचं तर नाही केलं ना? ही अट मी ठेवली होती, म्हणून ही माझी जबाबदारी आहे का ताई आणि तिच्या मुलांना योग्य न्याय मिळाला पाहिजे. पण ताईची मुलं तर त्यांच्या आजी आजोबांसोबत जाण्यासाठी तयार झाली. मला काहीतरी करावंच लागल. भीम, जाऊन बघ ना, लेकर झोपली का? ठीक आहे ताई, मी जाऊन बघतो. भीम, दामोदरकडे लक्ष दे रे. त्याला माझ्याशिवाय झोप नाही येत. रात्रीला केळं नाही खात. तुला माहित आहे ना, केळं खाल्ल्याने तुझी तब्येत खराब होती म्हणून. तुला खोकला येतो, नाही खायचं. अगं, दिसभर पोरांना ओरडत असती. पोरगा दिवसभर आई आई करत असतो. हे नाही की पोराशी 2 शब्द गोड बोलावे. बस दिसती ओरडत असती. हे नको करू, ते नको करू. तू थांब. घे बाळा, तू केळं खा. नाही खाणार, समजत नाही का? खाणार खाणार खाणार. नाही खाणार. कसली बाई आहेस का? बघावं त्या पोरांना मारत असते. आजी, मला इथे नाही राहायचं, मला आपल्या घरी जायचंय. मला बी इथं नाही राहायचं. होय, आपण जाऊ आपल्या घरी. चला चला पोरांनो. नाही. काय आता झाली ना अट पूर्ण? आता तर आम्ही आमच्या नातवांना घेऊन जाऊ शकतो ना. आता ठेवू आपल्या बहिणीला आपल्या जवळ.
आम्ही पोरांना घेऊन चाललोय. थांबा तुम्ही. तुमचं वय माझ्यापेक्षा जास्त आहे म्हणून मला वाटतं का तुम्ही मुलांची मनं माझ्यापेक्षा चांगली जाणता. अरे तुझ्यापेक्षा जास्त जग पण पाहिलंय मी, म्हणून तुझं ज्ञान आणि भाषण कुठं दुसऱ्याला ते. तुम्हाला माहित आहे ना का आम्ही मुलं लगेच रागवतो आणि आमचा राग थोड्या वेळानं निघून बी जातो. मग असं नको व्हायला का तुम्ही यांना घेऊन घरी पोचाल आणि हे म्हणतील की आम्हाला आई जवळ जायचं आहे. मग तेव्हा तुम्ही काय करणार? नाही, आम्ही नाही म्हणणार तसं. हो, मी बी नाही म्हणणार. आम्हाला आईजवळ परत यायचंच नाही हाय. हो, मला बी नाही यायचं. अजून काय बोलणे ऐकण्याचं राहिलंय का? मग तुम्ही विचार करा, जर एकदा तुम्ही मुलांना घेऊन गेलात तर आम्ही गंगाला भेटू नाही देणार. बाबा, नाही, काय बी गरज राहणार नाही. चला हो, आपण जाऊया. जरा थांबा. उद्या सकाळपर्यंत तरी थांबा. कारण अट अशी होती का मुलांनी स्वतःहून तुमच्या सोबत यावं. पण इथे तर तुम्ही अशी परिस्थिती निर्माण केलीये का मुलं तर तुमच्या सोबत यायला तयार झाली पण मनापासून नाही तयार झाली. मर्जी आणि परिस्थितीमधला निर्णय यात फरक असतो. भीमराव मामा, माझे बाबा जेव्हा बी इकडनं जायचे तेव्हा तुमच्या तिन्ही भावांच्या गोष्टी सांगायचे. एकदा बाळा मामा आणि आनंद मामाने माझ्या बाबांना खाटाला बांधून ठेवलं होतं आणि तुम्ही त्यासनी जेलमध्ये पाठवण्याची धमकी बी दिलती ना. चुप, एकदम चुप. लई तोंड चालायला लागले ना तुम्हा दोघांचं. परत आम्हाला झापड मारणार ना, घे मारून. आणि आई, तू आमच्या बाजूनं न बोलता स्वतःच्या भावाच्या बाजूनं बोलत आहेस. तू वारंवार घरात हेच सांगत होती की भीमराव अभ्यासात लय हुशार आहे, समजदार आहे, मग राहा याच्या सोबत. आणि हो, आता आमचा निर्णय नाही बदलणार. आता आम्ही तिकडेच राहू. आजी, आपण उद्या सकाळला जाऊ, आज रात्रीला नाही. अहो, मला माहितच नव्हतं की तुम्ही माझ्या पोराशी इतकं वंगाळ वागत होता. ते आता आम्हाला इथं नाही राहायचं. उद्या सकाळच्यालाच आम्ही इथनं निघून जाऊ. तुमची आमची समधी नाती संपली. आणि हा भीमराव, तू माझ्या पोराशी जे जे चुकीचं वागला ना त्याची शिक्षा हीच असेल की तू तुझ्या या विधवा बहिणीला तिच्या स्वतःच्या पोरांपासून दूर रोज दुःखी आणि तडफडताना बघशील. समजलं तुला? झूठे को झूठा मिले, दूना बंधे सने. झूठे को साचा मिले, तब ही टूटे ने. हा प्रश्न तर सुटलाय. भीमरावच्या हातातून गोष्टी बाहेर जात आहेत. आपल्याला काही नवीन योजना आखाव्या लागतील. नाही शेट्टी, महाराजनं काय सांगितलंय, आपल्याला आपल्या अनुभवातून शिकायला पाहिजे.
आणि तुम्हाला तर माहितच आहे काय यो भीमराव, अशाच वेळी कुठली तरी नवीन योजना बनवतो. आपल्याला बी सतर्क करावं लागल. आई जाऊ दे मला. मी आता जाऊन माझ्या लेकरांना घेऊन येते. आई जाऊ दे ना ग, लेकर आहेत ती माझी. आई आहे मी त्यांची. जर असं नाही ऐकलं ना तर 2 झापड मारून घेऊन येईन त्यास. गंगा, तसं बी तुझी पोरं तुझ्यापासून दूर झाली. असं मारत राहशील तर तुझा तिरस्कार करतील ना. मग काय करू आत्या, असं इथं गुमान बसून तमाशा बघत राहू. सकाळी ते माझ्या लेकरांना घेऊन जातील. मग काय करू मी, कशी जगणार मी लेकरांशिवाय. या लेकरांशिवाय आता माझ्या जवळ काहीच नाही आहे. एक तेच तर आहेत माझ्या जगण्याचा आधार. ताई, मी काहीतरी विचार करतोय, तू काळजी नका करू. काय विचार करणार तू? हा, हे सर्व तुझ्यामुळेच झालंय ना. ही पैस बी तूच लावली होती ना 3 दिवसाची. काय झालं, बदललं ना सारं 2 दिवसात. चूक झाली माझी. मला तुमच्या गोष्टी ऐकायच पाहिजे नव्हत्या. गंगा, बाळा, भीमाला दोष नको देऊस. तो या समस्येचं कायमचं समाधान शोधत होता, म्हणून त्यांनी असं केलं. पर त्या लोकांनी मुलांची दिशाभूल केली आहे. तरी काही ना काही उपाय आपण नक्कीच काढू, जेणेकरून ती मुलं त्यांच्याबरोबर जाणार नाही. समजा काय ठीक होईल ताई. तू 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 इथे बस बस आधी. आई आणि मुलाचं नातं एवढं कमजोर नसतं गंगा, की असं कोणाच्या काय बी बोलल्याने ते तुटणार. तुझी लेकरं अजून लई लहान आहे म्हणून ते समजू शकत नाही. त्यांना माहीतच नाही आहे की एका आईसाठी तिचे लेकरं काय असतात. ते नाही राहू शकत ती आई विना. आपल्या या ममतेवर विश्वास ठेव. काही नाही होणार, समज ठीक होईल. लवकरच तुझे लेकरं समजतील. तुझी लेकरं अजून लई लहान आहे म्हणून ते समजू शकत नाही. त्यांना माहीतच नाही आहे की एका आईसाठी तिचे लेकरं काय असतात. ते नाही राहू शकत ती आई विना. आता बघूया काय होतंय. काहीतरी झालं तर मग आपल्याला पण काहीतरी करायला मिळेल ना. एकदम बराबर बोलतोय शेठजी. हे योग्य वेळ आहे त्या भीमरावला ठिकाणावर आणायची. शेठजी, इकडं बघा. सकपळांची सेना निघालीये. काही ना काही त्यांना अटक करतीलच.
सोडा ए, थांब. सोडा सोडा थांब की. काय करतायत तुम्ही लोक? दामोदर, आम्ही तुला त्रास द्यायला नाही आलोय, तुला काहीतरी समजवायला आलोय. मला काही नाही समजायचं. थांब तू, पण आम्ही तुला समजवणार. मला आजी आजोबाजवळ जायचंय. सोडा मला, सोडा 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 मला. दामोदर, आम्ही तुला त्रास द्यायला किंवा सतवायला नाही आणलं आहे, फक्त तुला काहीतरी दाखवायचं आहे. एकदा बघ, मग तुला समजेल. मग तुला हवं ते कर. सकाळ होणारच आहे, फक्त तोपर्यंत वाट बघ. आम्ही तुला काही नाही करणार, फक्त तू ओरडू नकस. आणि आमच्यावर विश्वास ठेव. ठीक आहे? काही समजत नाही आहे शेट्टी, या रामजी सकपाळच्या सेनेला काय करायचंय नक्की. चालला गेला म्हणजे? कुठे गेला माझा दामोदर? अरे सांगा ना, कुठे गेला? गंगा, गंगा सांभाळ स्वतःला. हे बघ, सापडेल का दामोदर? लेकरं गेली आहे ना त्याला बघायला. हा, तुम्हाला माहिती असणार तर सांगा ना, कुठं आहे दामोदर? आम्हाला काय माहिती, तुम्हीच कुठेतरी लपवला असाल. अहो, काय बोलताय तुम्ही? आम्ही कशासाठी त्याला लपवणार आहोत? बाळा, आनंद, काय झालं? भीमा कुठं आहे? हा? हा, आणि भीमराव कुठे? नक्कीच त्याने काहीतरी केलं असेल. तो असं कसं दामोदरला बोलताय तुम्ही? शोधतोय. हा? कुठे आहे? तो भेटेल का ताई? आम्ही शोधतोय ना. सापडेल हा दामोदर? हा? आम्हाला तुम्हा लोकांची गोंधळात पडायचंच नव्हतं. आम्ही याला घेऊन निघालो आता. चल. आई, थांब. आई, मी तुमच्या पुढे हात जोडते. सांगा ना, माझं लेकरू कुठं आहे? शेठजी, जाऊन सांगायचं का का त्या भीमरावनं आणि त्याच्या भावानं दामोदरला लपवून ठेवलाय? नाही, आता नाही. यांना सांगून काहीच फायदा नाहीये. मी काहीतरी वेगळाच विचार करतोय. तू फक्त बघत राहा. विनायक, सांग, भाऊ कुठे आहे तुझा? सांग ना. आई, मी पाय पडते तुमच्या. सांगा ना, कुठं आहे माझं लेकरू? तुमच्याच तर सोबत झोपला होता, कुठं चालला गेला? तुम्ही पण तर आई आहात ना, सांगा ना. सारखं सारखं मला काय विचारतीस? अहो, असं काय करताय तुम्ही? त्याला स्वतःच कुठेतरी गेला असेल निघून. आणि तसं बी तू हा प्रश्न आमस्ती काय विचारते? तुझ्या घरातल्यांना विचार की. तू आज जाऊन तयारी कर, आपण याला घेऊन जाऊ. चल. चल, चला. अहो, ऐका असं तर. नका करू. हे बघा, तुमचा पिता नातू आहे सोडा ना. हो मला. आणि माझ्या मुलीची अवस्था बघताय ना तुम्ही. माहित असेल तर सोडा सांगा मला. ना. आमस्ती काय नाही माहिती. चाललो आम्ही इथनं. तुम्हाला माहित असेल तर सांगा ना, कुठं आहे दामोदर? सांगा ना बाबा, कुठं आहे माझं पोरग? बाबा, बाबा, सांगा ना यासनी, कुठं आहे माझं पोरग? विचारा ना त्यांना. तुमचं म्हणणं तर समजे ऐकतेत ना. विचारा ना, कुठं आहे माझं लेकरू? बोला ना. आता सांग ना यांना. विचार ना, कुठं आहे माझं पोरगं? बघ तुझ्या आईला, कशी तुझ्यासाठी रडते आहे. बघ तूच.